रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण सूत्रस्थानाचा 10वा अध्याय वाचतोय आणि हा 10वा अध्याय वाचत असताना आपण काही त्याचे श्लोक झालेले आहेत आणि ह्या श्लोकांच्या पैकी आपला अम्लवर्ग कुठला आहे तर हे झालेले होते. तर अम्लवर्गाच्या संदर्भामध्ये म्हणत असताना आपल्याला एक गोष्ट इथे बघायला हवी की अम्लवर्गाच्या वनस्पती कुठल्या, त्याच्यानंतर त्याचा उपयोग काय होतो आणि त्याचा उपयोग काय होतो असं म्हणत असताना विशेष अम्लवर्गाचा परिणाम कोणकोणत्या धातूंवरती, कोणकोणत्या दोषांवरती असं येणार आहे. तर अम्लवर्ग वापरायचा किंवा अम्लरस वापरायचा असं म्हणत असताना नक्की काय काय वापरायचंय तर हे बघण्यासाठी म्हणून आपल्याला पूर्ण अम्लरस कोणता आहे हे आपल्याला माहिती हवं. तर ते पहिल्यांदा आपण बघणार आहोत. मागच्या वेळेस आपण ज्या वेळेला मधुर रसाचा संपूर्ण वर्ग बघितलेला होता की मधुर रस हा कोणकोणत्या द्रव्य मधुर स्कंधामध्ये येतात आणि मधुर स्कंधामधल्या द्रव्यांचा उपयोग आपण कसा कसा करून घेणार आहोत. तर हे सगळं पाहत असताना आता त्याच्यानंतर आपण अम्लवर्ग बघणार आहोत. तर अम्लवर्गाच्या मध्ये अम्लो धात्री फलम अम्लिका मातुलुंगाम्ल वेतसम दाडिमम रजतम ताम्रम चुक्रम पालेवतम दधी आम्र अम्रातकम भव्यम कपित्थम करमर्दकम ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हे सगळं बघत असताना सगळ्यात पहिलं अम्लस्कंध किंवा अम्लवर्ग कोणता आहे तर अम्लवर्गाचा जेव्हा आपण विचार करतोय ना तर त्याच्यामध्ये अम्लो धात्री फलम सगळ्यात पहिली जर सांगितलं ना ते म्हणजे धात्री फलम म्हणजेच काय आवळा, आमलकी, बरोबर. तर ह्या आमलकीचं एवढं काय बरं महत्व की पहिलीच ती सांगितली हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. अम्ल जरी असला ना तरी सुद्धा धात्रीची एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती धात्रीची गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे ती रसायन आहे. आता रसायन हे कर्म इतरही काही वेगवेगळ्या म्हणजे हरितकी वगैरे इतर वनस्पती करतात. मग असं होत असताना धात्री जी आहे ना तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की तिच्या लक्षात म्हणजे तिच्या नावावरनच ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हिचं महत्व केवढं आहे ते. तर धात्री म्हणजे काय तर जी पालन पोषण करते ती या अर्थाने धात्री येतं, बरोबर. म्हणजे एखादं बाळ आहे, लहान आहे आणि त्या बाळाचं पालन पोषण करणारी मग आपल्याकडे धात्रीचं वर्णन सगळं दिलेलं असतं की कोण कोण आहे धात्री म्हणजे ती कशी असावी, ती सवर्ण असावी, यंग एज मधली असावी वगैरे वगैरे सगळे वर्णन सांगितले. तर ती जी धात्री आहे ना आयडियल तर तिच्याप्रमाणे पोषण करणारी आणि म्हणून ही धात्री इथे आलेल्या. आता इथे सुद्धा शब्द वापरत असताना आमलकी वगैरे असं आपल्याला वापरता येऊ शकला असता ना तिथे, पण तरी सुद्धा तिथे शब्द धात्री वापरलाय हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि धात्री हा शब्द म्हणत असल्यामुळं तिथे पोषण करणारी या अर्थाने तो धात्री आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि म्हणून अम्लो धात्री फलम धात्री म्हणजे आवळ्याचं फळ. हा आता हे आवळ्याचं फळ जे आहे ना ते रसायन आहे आणि बाकी इतर सगळ्या पंचरसा अलवणा तुवरा परम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. तिथे तुवरा परम म्हटलं तरी सुद्धा अम्लवर्गात येतो कारण पहिलं रसोनिपाते द्रव्याणाम या अर्थानुसार ज्या ज्या वेळेला रस जो आहे ना तर तो नुसता आपल्या जिभेवरती पडल्यानंतर जो प्रतीत होतो तो म्हणजे रस. आणि मग हा रस जो आहे ना तर तो कुठला आहे तर व्यक्त होणारा रस जो आहे आवळ्याचा तो आम्लरस. आणि म्हणून पहिलं आम्लरसाचा जो स्कंध सांगितलेला आहे त्याच्यामध्ये पहिलाच जो स्कंध येतो ना तो म्हणजे धात्री. आणि धात्रीचं महत्व आता आपण बघितलं काय आहे ते. ओके, सो अम्लो धात्री फलम. त्याच्यानंतर अम्लिका. अम्लिका म्हणजे काय तर चिंच, बर का. याच्यानंतरची जी गोष्ट येते ती चिंच. आता ही चिंच जी आहे सुद्धा ती सुद्धा आम्लरसाची आहे. तिंतिडिक असाही शब्द त्याला वापरला जातो. आणि ज्या अर्थाने आपण हे बघतो की अम्लो अग्निकृत दीप्तो, बरोबर, अग्निदीप्ती करणारा असा आहे.
आणि म्हणूनच शरीरातलं अग्नीचं बल वाढवण्यासाठी म्हणून चिंच हे बऱ्याच वेळेला आपल्या स्वयंपाकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतं. आणि हे जे चिंच आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंपाकामध्ये वापरतो, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आपल्याला मिळत असतो की अग्निदीप्तीकृत, म्हणजे अग्निदीपन करणारं, या अर्थाने ते महत्वाच्या दृष्टीने काम करत असतात. त्याच्यानंतर धात्रीफलम, अमलिका, त्याच्यानंतर मातुलुंग. मातुलुंग म्हणजे कसं माहितीये, लिंबू असतं ना त्याच्यापेक्षा मोठं जे असतं तो जंबीर, हा, आणि जंबीरापेक्षा सुद्धा जे मोठं असतं ना ते म्हणजे मातुलुंग असं म्हटलं जातं. तर मातुलुंग जे आहे तर आंबट अतिशय असतं आणि काही विशिष्ट औषधांमध्ये मातुलुंग स्वरस वापरायला सांगितलेलं आहे. तर होमवर्क म्हणून विशेष करून रसौषधींमध्ये आलेलं आहे बरं का. होमवर्क म्हणून हा मातुलुंग कुठे कुठे आलेला आहे, कोणाकोणाच्या शोधनामध्ये आलेला आहे, तर तो तुम्ही शोधून काढायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आता मातुलुंग झालं, त्याच्यानंतर काय अम्लवेतस. आता जर का आपण बघितलं ना तर अम्लवेतस म्हणून अशा वायरी सारखं आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतात. तर ते खाऊन बघितलं तर फारसं काही आंबट पण लागत नाही. परंतु अम्लवेतस जे ओरिजिनल आहे ना तर ते ह्याच्याप्रमाणे असतं, म्हणजे लिंबाच्या वर्गातलं आहे, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. सो जे मातुलुंग आहे तर ते असते वायरी वगैरे जे काही मिळतं ना ते काय देतात मलाही माहिती नाहीये, पण अम्लवेतस हे जे आहे ते आंबट असायला पाहिजे आणि त्याच्या नावामध्येच अम्लवेतस असं आलेलं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट त्याची म्हणजे की ते लिंबू वर्गातलं असं आहे, तर फळासारखं ते दिसलं पाहिजे. आणि जर का ते नसेल मिळत ना तर मग आपण जंबीर त्याच्या ठिकाणी वापरू शकतो बरं का, म्हणजे पर्याय म्हणून काय वापरू शकतो तर जंबीर तिथे आपण वापरू शकतो, ते मिळतं आता बऱ्यापैकी. आता मातुलुंग आणि जंबीर ह्याच्याबरोबर अजून एक वनस्पती किंवा अजून एक फळ असं दिसतं की ज्याच्याबरोबर बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. एक पपनस नावाचं फळ मिळतं बरं का बाहेर बाजारामध्ये. तर हे जे पपनस असतं ना तर ते बऱ्याच वेळेला मातुलुंग किंवा जंबीर म्हणून दिलं जातं. तर ते सुद्धा बघावं नेहमी की आपण नक्की काय घेतो आहोत ते. तर पपनस हे थोडंसं वेगळी जात आहे. तर ते सुद्धा आंबट आहे, म्हणजे नवीन आत्ताच्या काय म्हणतो हायब्रिडायझेशन करून निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्याच्यामध्ये ते पपनस आपण निश्चित घेऊ शकतो. परंतु आंबट आहे, पण पपनस ही गोष्ट वेगळी आहे, हे पण लक्षात घ्यायला हवं. ओके. त्याच्यानंतर दाडिमम रजतम तक्रम चुक्रम पालेवतम दधी. दाडिम म्हटलेलं आहे. दाडिम म्हणजे काय तर डाळिंब. आंबट आहे डाळिंब. परंतु डाळिंब जे आहे ते पोटात गेल्यानंतर गोड होत आहे आणि म्हणून त्याची महत्वाची गोष्ट अशी आहे की डाळिंब जे आहे तर त्याचा विपाक मधुर आहे आणि म्हणून पित्तशमनाचं उत्तम कार्य ते करतात. डाळिंब जे आहे ते फळांमध्ये एकदम उत्तम, म्हणजे एखाद्या सगळ्या वैद्यांना आवडणारं असं फळ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण हा रस जो बघितला ना तर त्याच्यात एक मुख्य वैशिष्ट्य आपण असं बघितलं की हे डाळिंब जे आहे ना तर त्याचा उपयोग कासामध्ये उत्तम होतो. हा, तर वेगवेगळी जी अष्टक म्हणजे आपण हे म्हणतो ना हिंगवाष्टक किंवा समुद्र पाचक, तर पाचक जी वापरली जातात, भास्कर लवण जे बनवलं जातं, तर ह्या सगळ्यामध्ये भास्कर लवण मध्ये वगैरे डाळिंबाचा स्वरस ही गोष्ट वापरलेली आहे आणि ते वापरल्यामुळं त्याचं उत्तम पाचन आणि दीपन हा गुणधर्म चांगला दिसतो. असं असल्यामुळं काय आहे की हे उत्तम दीपन पाचन असल्यामुळं आपण डाळिंब वेगवेगळ्या ह्या पाचकांमध्ये म्हणजे वडवानल चूर्ण असो, समुद्रादी चूर्ण असो किंवा भास्कर लवण असो किंवा हिंगवाष्टक असो, ह्याच्यामध्ये आपल्याला ते आलेलं दिसून येतं. तर हे करत असताना अजून एक गोष्ट महत्वाची की डाळिंब आहे ना तर त्याचा उपयोग वेगवेगळ्या कासांमध्ये सुद्धा खूप जास्ती दिसतो. आता हे कासांमध्ये म्हणत असताना दाडिंब गुड नावाचा एक परवा हे सांगितलेला होता की गुळ घ्यायचा, त्रिकटू घ्यायचा आणि त्याचा पाक करून ते त्रिकटू प्रक्षेप म्हणून घालायचा आणि त्याच्यामध्ये हा गुळाचा पाक जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला डाळिंबाचा रस घातला जातो. आणि तसं असल्यामुळं दाडिंब गुड जो आहे ना तर वाताचं अनुलोमन करून, विशेष करून जो वातज कास असतो ना त्या वातज कासासाठी त्याचा उपयोग खूपच चांगला होतो. आणि म्हणून वातज कासांमध्ये वेगवेगळ्या हे दाडिंब गुड जे आहे ते वापरलं जातं. ओके. सो या दृष्टीने दाडिंब गुडाचं महत्व जास्त आपल्याला समजून घ्यायला हवं. त्याच्यानंतर रजत असं म्हटलेलं आहे. आता रजत म्हणत असताना महत्वाची गोष्ट अशी आहे की मधुरादी स्कंधामध्ये सुवर्ण आलेलं होतं आणि आत्ताचा जो अम्ल स्कंध आहे त्याच्यामध्ये रजत येत आहे, बरोबर. मग हे जे रजत आहे ना
तर ते आंबट आहे. आता आपण बघतो बाहेर सुद्धा की ज्या ज्या वेळेला आंबटपणा असणारं हे रजत आहे ते अधिक प्रमाणामध्ये सेवन केलं गेलं तरी सुद्धा त्याचे परिणाम म्हणून जे आहे ना ते आम्ल रसाप्रमाणे दिसतात. अर्थात धातू जे आहेत ना तर ते रसानुसार सुद्धा काम करण्याच्या पेक्षा जास्त करून इतर गोष्टींनी म्हणजे वीर्यानी विपाकानी असं जास्त करून काम करत असतात. परंतु हा काय म्हणू आपण धातूचा रस काय आहे असं जर बघितलं तर आम्ल रस आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. सो त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट तक्रम, ताक जे आहे ते आंबट आहे. तर ताकाचा संबंध जो आहे ना तोही या आंबटपणाशी राहतो आणि म्हणून भोजनांते चकिम पेयम तक्रम शक्रस्य दुर्लभम असं म्हटलेलं आहे. तर भोजनाच्या अंती पिण्यासाठी म्हणून हे ताक आहे का तर उत्तम दीपन पाचन व्हावं ह्या दृष्टीने हे ताक आलेलं आहे. तर ह्याप्रमाणे ह्या ताकाचा उपयोग सुद्धा आंबट असल्यामुळं उत्तम पद्धतीनं दीपन पाचन करणं ह्या दृष्टीने होतं. त्याच्यानंतर ताकाचे इतर गुणधर्म जे आहेत त्यामुळे ताक जे आहे ते विशेष करून गृहिणीसाठी खूप चांगल्या पद्धतीचं उपयुक्त असतं. सो ह्या दृष्टीने आपण ह्या सगळ्या आम्ल वर्गाचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर शुक्र, शुक्र म्हणजे चुका बरं का, म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित की चुका आणि चाकवत या दोन गोष्टी एकत्र करून घेतल्या जातात नेहमी आणि चुका आणि चाकवतची भाजी बनवली जाते आणि ही जी भाजी असते ना ही सर्वसाधारणतः श्रावण महिन्यामध्ये वगैरे विशेषतः केली जाते. श्रावण महिन्यामध्ये ही भाजी करत असल्यामुळं त्याच्यावरती काय म्हणू आपण उत्तम पद्धतीने त्यावेळेला कसं आहे ना की पुरणपोळी वगैरे असे सगळे जड पदार्थ चालू असतात. मग ते पदार्थ चालू असताना त्यामध्ये जर का ह्या गोष्टी घेतल्या गेल्या तर त्याचा परिणाम काय होईल तर अग्निदीपन होईल आणि पाचनासाठी मदत होईल आणि म्हणून शुक्र ही गोष्ट त्याच्यामध्ये येते. त्याच्यानंतर पालेवतम दधी, पालेवत, पालेवत म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो सफरचंद ते सुद्धा आंबट रसामध्ये येतं. म्हणजे आपल्याला सफरचंद म्हणत असताना ते गोड वगैरे वाटतं पण पालेवत म्हणजे सफरचंद ह्या आम्ल वर्गामध्ये त्याचा समावेश आहे. त्याच्यानंतर दही आम्ल रसामध्ये येतं. दही उष्ण आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. जसं आम्ल रस जो आहे ना तर तो आपल्याला स्पर्शाने शीत परंतु वीर्याने उष्ण असा मिळतो. म्हणून हे दही जे आहे ना ते सुद्धा थंड लागतं म्हणून बरेच जण खात असतात. परंतु थंडावा जो आहे तर तो खाईपर्यंत एकदा खाल्लं की मग ते उष्ण शरीरामध्ये परावर्तित होत असतं आणि म्हणून दही. त्याच्यानंतर आम्र आम्रातकम भव्यम, आम्र, आम्र म्हणजे आंबा, आंबा सुद्धा आंबट वर्गामध्ये आहे. परंतु त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा एकटच फळ असं आहे की जे आपल्याला दुधाबरोबर चालू शकतं किंवा दुधाबरोबर खाल्लं तर ते चालू शकतं असं हे एकच फळ आहे. सो आंबा हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्रातक, आम्रातक म्हणजे आंबाडा बरं का. तर आम्रातक म्हणजे काय तर आंब्यासारखाच मोठा वृक्ष असतो. त्याला आंब्यासारखीच फळं लागतात. पानं सुद्धा त्याची साधारणपणे आंब्याप्रमाणे असतात. जर का वनस्पती दर्शनाला तुमच्यापैकी कोणी आलेलं असेल ना तर आपण ज्या वेळेला येऊरच्या बस स्टॉपला लास्ट बस स्टॉपला भेटतो ना तर तिथेच ते आम्रताकाचं झाड दाखवलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर. आंब्यापेक्षा सुद्धा उंच असतं. आंबे जर बघितले असेल ना तर आताचे आंबे हे कलमी आंब्याची रोपं जी असतात ती छोटी असतात किंवा उंची त्याची कमी असते. जे ओरिजिनल म्हणजे मँजिफेरा इंडिका हे जे झाड आहे ना तर ते उंच असतं बऱ्यापैकी. त्याच्याही पेक्षा उंच असणारा हा आंबाडा असतो आणि हा आंबाडा जो आहे ना तोही उत्तम पाचन आहे आणि विशेष करून गृहिणी IBS ह्या केसेसमध्ये त्याचा उपयोग होत असतो. सो आम्रातक म्हणजे आंबाडा. त्याच्यानंतर भव्यम, भव्य म्हणजे काय तर नीव असं भाषांतर केलेलं आहे पण ते मलाही बघायला लागेल. त्याच्यानंतर चुक्रम पाले भव्यम कपित्थम करमर्दकम, कपित्थ म्हणजे काय तर कवट, कवट जे आहे ना तर कवट कवठाची बर्फी वगैरे ही कुठलं ते आपलं सांगलीच्या जवळ वगैरे त्या बाजूला खूप प्रसिद्ध आहे आणि कवट जे आहे ना कवट आणि बिल्व ही दोन वनस्पती अशा आहेत की ज्या उत्तम पद्धतीनं मोठ्या आतड्यावर विशेष करून काम करतात. अल्सरेटिव्ह कोलायटिस वगैरे असतो त्याच्यावरती त्याचं उत्तम काम होत असतं. सो कपित्थ जे आहे ते दिसताना आपल्याला कशायत असणार असं दिसतं परंतु रस त्याचा आम्ल आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि करमर्दकम करवंद असतात. करवंदामध्ये तुम्ही जर बघितलं असेल ना तर जाळी करवंदाची असते, मोठं पान असतं त्याचं. करवंदाची घोसामध्ये लागतात आणि त्या करवंदामध्ये लाल करवंद असतात आणि पांढरी करवंद असतात. त्याला ते खात असताना लहानपणीच्या वेळेला आपण ते राजाराणी वगैरे असं म्हटलेलं असतं. आता करवंद जनरली जर का बघितले ना तुम्ही तर आंबा येऊन गेल्यानंतर मग जांभळं आणि जांभूळ संपत आल्यानंतर करवंद अशी
सर्वसाधारणतः दिसतात. आदिवासी लोक किंवा पाड्यांमध्ये राहणारी जी लोक असतात ना, ही करवंद तोडून बऱ्याच वेळेला विकायला आणत असतात. कर्जत वगैरेच्या स्टेशनवरती करवंद बऱ्याच वेळेला मिळतात. तर आवर्जून ही करवंद अशा वेळेला घ्यावीत बरं का. मग तुम्ही म्हणाल की कशासाठी? आजकाल काय आम्ही खात नाही. पण आंबा खाल्ल्यानंतर आंब्याचा अजीर्ण जेव्हा होतो ना, तेव्हा त्या जांभळाचा उपयोग तिथे होतो. मग शुगर लेव्हल्स वगैरे मेंटेन राहायला सुद्धा ते उपयोगी असतं आणि त्याच्यानंतर हे आम्लत्व असणारं असं जर का करवंद घेतलं गेलं, तर अजीर्ण न होता योग्य पद्धतीनं ऋतूनुसार फळाचं सेवन ही गोष्ट त्याच्यामध्ये घडते. यालाच रानमेवा असं सुद्धा म्हटलं जातं. करवंदाची अजून एक गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटते. करवंद जी आहेत ना, ते काढून त्याच्या बिया काढायच्या. थोडंसं हेक्टिक काम आहे, कारण की बिया एकदम पातळ आणि अशा चपट्या असतात. त्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि जो उरलेला सगळा करवंदाचा मगज आहे ना, तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा. जेवढा मगज आहे तेवढी साखर त्याच्यामध्ये घालायची आणि त्याचा कल्प बनवायचा, पाक बनवायचा. हा जनरली करत असताना आपण अगदी शतावरी कल्पासारखा ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये सुद्धा करू शकतो किंवा अवलेह फॉर्ममध्ये सुद्धा करू शकतो आणि ह्याचा उपयोग विशेष करून पीसीओडी साठी होतो. बरेच पेशंट्समध्ये हा वापरलेला आहे करवंदाचा कल्प. तर पीसीओडी मध्ये का असा प्रश्न पडलेला असेल कदाचित. तर तुम्ही जर बघितलं ना, तर करवंद जशी घोसामध्ये येतात ना, तसंच ओव्ह्युलेशन जर का प्रॉपरली नाही झालं, तर जे पेरिफेरीला अरेंज फॉलिकल्स असतात ना, त्याची एनॉलॉजी त्याच्याशी असते आणि म्हणून करवंदाचा कल्प हा पीसीओडी मध्ये खूप चांगलं काम करतो. म्हणून ज्या वेळेला आपण प्रवास करतो किंवा इतरत्र असतो, करवंद जिथे जिथे दिसतील मिळतील ना, तर घेऊन ठेवावीत. थोडीशी प्रवासात खावीत आणि घरी आणल्यानंतर त्याचा कल्प बनवून करावा. ह्या पद्धतीनं एक नवीन औषध आज तुम्हाला कदाचित समजलेलं असेल. त्याच्यानंतर वरम सौवर्चलम कृष्णम बिडम सामुद्रम औद्भिदम रोमकम पांसुजम शेषम क्षारश्च लवणो गणः. वरम सवर्चलम कृष्णम. आता इथपर्यंत म्हणजे ह्या करमर्दकम इथपर्यंत अम्ल वर्ग जो आहे तो झाला. आता अम्ल वर्गाचं आपण विशेषत्व बघितलेलं होतं की हृदय आहे, दीपन आहे, पाचन आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की अम्ल वर्ग जो आहे ना, तर त्याचं रसशास्त्रामध्ये एक विशेष महत्व आहे आणि ते म्हणजे ताम्रम अम्लेन शुध्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे तांब जे आहे ना, तर त्याचं शोधन आपल्याला जर का करायचं असेल तर त्या अम्ल रसाने होतं. अगदी साधी गोष्ट म्हणजे तांब्याची समजा कुठली भांडी वगैरे असतील आपल्या घरामध्ये, देवपूजेची वगैरे भांडी जनरली तांब्याची असतात आणि ती स्वच्छ करण्यासाठी आपण चिंच आणि मीठ किंवा आमसूल आणि मीठ असं वापरत असतो. सो आंबटपणा असणाऱ्या गोष्टींनी तांब्र हे शुद्ध होतं, म्हणजे का शोधन होतं, म्हणजे ते चकाकायला लागतं. फक्त पॉलिश या अर्थाने नाही. आयुर्वेदाच्या दृष्टीने जे शोधन अपेक्षित आहे ना, ते सुद्धा ह्या आम्लरसाने होतं आणि म्हणून ज्या वेळेला आपण ताम्र असणाऱ्या गोष्टी वापरणार आहे. नो डाऊट की ताम्र आपण उत्तम पद्धतीचं बनवून घेतलेलं आहे किंवा त्याचं शोधन आणि मारण हे उत्तम पद्धतीनं झालेलं आहे. ताम्र चांगलं बनलेलं आहे. असं झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला काय होतं ना, की ताम्राचे जे विकृत परिणाम आहेत ना, ते दिसतात. काही वेळेला कल्प जुना झाला असेल बनवला नंतर, ताम्र त्याच्यात ऍड केलेलं असेल, तर असं जर झालं असेल ना, तरी सुद्धा दिसतात आणि म्हणून जिथे जिथे आपण ताम्रकल्प वापरणं, साधी आरोग्यवर्धिनी आपण म्हटले तरी त्याच्यामध्ये ताम्र आपण वापरतो, राईट. सो ह्या गोष्टी जर का कंटिन्युअस अनेक दिवस जर का वापरल्या गेल्या असतील ना, तर त्याच्या शोधनासाठी त्या तांब्याच्या म्हणून एक सोबत आम्लरसाचं हे द्यावं, कल्प द्यावा किंवा आम्लरसाचं औषध द्यावं. असं केल्यामुळे काय होणार आहे, त्या ताम्राची विकृती जी आहे ती शरीरामध्ये होत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्या बाबतीमध्ये अशी की ताम्रम अम्लेन शुद्धते असं म्हटलेलं आहे. तर आरोग्यवर्धिनी सुद्धा तुम्ही जर बघितले ना, तर 42 दिवस द्यावी, त्याच्या पुढे देऊ नये असं म्हटलेलं आहे. सो मध्ये ब्रेक देणं ही गोष्ट गरजेची असते आणि म्हणून तांब आणि आम्लवर्ग या गोष्टीचा खूप अगदी घनिष्ठ संबंध आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आता लवण वर्ग. वरम सौवर्चलम कृष्णम बिडम सामुद्रम औद्भिदम रोमकम पांसुजम शीतम क्षारश्च लवणो गणः. वरम सौवर्चलम कृष्णम. आता आपण एक सगळ्यांना होमवर्क दिलेला होता की लवण वर्गाच्या वनस्पती किंवा लवण रसाच्या वनस्पती तुम्ही लिहून काढायच्या आहेत असा. आता लवण रसाच्या वनस्पती लिहून काढायच्या आहेत असं म्हणत असताना बऱ्याच जणांनी लिहिल्या, काही जणांनी शोधल्या वगैरे, परंतु इथे दिलेलं आहे पण ह्याच्यात वनस्पती कुठल्याही आलेल्या नाहीत, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि वनस्पती समुद्राच्या काठामध्ये ज्या ज्या वनस्पती येतात ना, त्या सगळ्या जनरली विशेषत्वाने
लवणत्व असणाऱ्या असं आहे. म्हणून मग मेथी ज्यासारखी समुद्री मेथी येते तिचा संबंध जो असतो ना तर तो लवण रसाशी जास्ती असतो. त्याच्यानंतर पाचन केलेलं लवण सीआरएफच्या पेशंट्सना आपण वापरू शकतो. हे परवा आपण बोललेलो होतो. तर त्या दृष्टीने सीआरएफच्या पेशंट्समध्ये आपण साधे धने जरी आपल्या कुंडीमध्ये घालून त्याला जास्त मिठाचं पाणी घातलं ना तरी सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला लवणाप्रमाणे मिळवता येतो. सो ह्या गोष्टी आपल्याला नक्की करता येत असतात. त्याच्यानंतर वरम संवर्चलम. आता वरम म्हणजे कोण? तर सैंधव बरं का. वर म्हणजे काय? श्रेष्ठ असणारं. सगळ्या मिठांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्याला वर असं म्हटलेलं आहे. आता वर म्हणजे काय? उत्तम असणारं. आता हे जे वर किंवा उत्तम असणारं जे सैंधव आहे हेच पहिलं का घेतलं? सगळ्या ह्याच्यातच गणांमध्ये आपण पहिली जी घेतलेली गोष्ट आहे ना ती महत्वाची का हे बघतोच आहे. याचं कारण काय? तर सैंधव जे आहे ते लवण रसाचं आहे बरोबर आहे. परंतु विपाक आणि मधुर आहे सैंधव. हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचं. आणखीन एक महत्वाची गोष्ट सैंधवाची की सगळे क्षार जे आहेत ना ते पुस्तोपघात करणार. म्हणजे पुस्तव जे आहे तर त्याचा उपघात करणारं, पौरुषत्व नष्ट करणारं असे आहेत. म्हणजेच काय? शरीरामध्ये शुक्रलत्व नष्ट करणारे असे क्षार आहेत. आता हे शुक्रलत्व म्हणत असताना आपल्याला सेल्युलर लेव्हलवरच हे लक्षात घ्यायला पाहिजे. शिवाय आपण सप्तधातू जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लक्षात घेऊ शकतो. परंतु इथे अवृश्य नाहीये. हे सैंधव जे आहे ना ते वृश्य आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून सैंधवाला वर असं म्हटलेलं आहे. उत्तम असणारं या अर्थाने. वरम संवर्चलम. त्याच्यानंतर संवर्चल. संवर्चल म्हणजे ज्याला मराठीमध्ये पादेलोण म्हटलं जातं. सैंधव म्हणजे सेंदेलोण आणि संवर्चल म्हणजे पादेलोण. जे काळं मीठ नावाने येतं ना ते. ऍक्च्युली त्याचे सैंधवाचे जर बघितले तर गुलाबीसर खडे असतात आणि संवर्चलाचे असे ब्लॅकिश खडे असतात. पण ते बारीक केल्यानंतर गुलाबी दिसतात बरं का. सो हा फरक त्याच्यामधला समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर कृष्णम. कृष्ण म्हणजे कृष्ण लवण. हे ऍक्च्युली काळं मीठ असतं की ज्याला पूर्वीच्या भाषेमध्ये ऍक्च्युली असं म्हटलं जायचं शेंदेलोण, पादेलोण आणि काळं मीठ. तर हे काळं मीठ जे असतं ना हे विशेष करून वेगवेगळी जी पाचक पूर्वी बनवली जायची ना तर त्याच्यामध्ये हे काळं मीठ वापरलं जायचं. आता ही पाचक म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगून टाकते. आलं असतं ना ते किसून घ्यायचं. आलं किसल्यानंतर साधारणपणे तेवढ्याच समप्रमाणामध्ये काळ्या मनुका असतात ना त्या त्याच्यामध्ये घालायच्या. त्याच्यानंतर 1 चमचा साखर किंवा गूळ हे त्याच्यामध्ये घालायचा त्याच्या प्रमाणानुसार आणि त्याच्यामध्ये हे सैंधव म्हणजे शेंदेलोण, पादेलोण आणि काळं मीठ हे तिन्ही घालायचं. हे एकत्र करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. बाहेर ठेवलं ना तरी सुद्धा महिना 2 महिने सहज टिकतं. कारण त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे म्हणून. आणि जे आपण आलं किसलेलं आहे ना, तर ते आलं किसत असताना पहिल्यांदा धुवून घ्यायचं, मग स्वच्छ पुसून घ्यायचं आणि कोरडं झालेलं आलं आहे ना, तर ते किसून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये बाहेरच्या पाण्याचा अंश कुठलाही नसला पाहिजे. जेव्हा बाहेरचं पाणी जनरली आपण कुठल्याही पदार्थामध्ये ऍड करत नाही ना, तेव्हा ती गोष्ट टिकते जास्त हे लक्षात घ्या. आणि म्हणून नुसतं किसलेलं आपलं आलं, त्याच्यामध्ये काळ्या मनुका, शेंदेलोण, पादेलोण आणि काळं मीठ आणि गूळ किंवा साखर हे त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवून द्यायचं. थोड्या दिवसांनी थोडासा त्याच्यामध्ये पाणी सुटायला लागतं आणि मग ज्या वेळेला तोंडाला चव नाहीये म्हणजे कोविडचे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये किंवा इतर कुठल्याही ज्वराच्या नंतर जेव्हा तोंडाला चव नसते त्यावेळेला किंवा इतर कुठल्याही दीर्घ आजारानंतर जेव्हा जेव्हा तोंडाला चव नसते तेव्हा त्याच्यानंतर तोंडाला पाणी सुटणं किंवा पित्त झाल्यामुळे जेव्हा ऍसिडिटी सारखं होतं आणि तोंडाला पाणी सुटतं, प्रसेक ज्याला म्हणतो तर त्याच्यासाठी. तर हे पाचक उत्तम पद्धतीनं वापरता येत असतं. सो असं हे पाचक बनवलं जातं आणि विशेष करून त्याच्यामध्ये काळं मीठ वापरलं जातं. त्याच्यानंतर बिडलोण. बिडलोण प्रत्येकाला माहिती आहे. आपण ज्या वेळेला भास्कर लवण बनवतो त्याच्यामध्ये बिडलोण वापरलं जातं. त्याच्यानंतर सामुद्र. सामुद्र म्हणजे काय? तर समुद्रामधनं मिळणारं. म्हणजे ज्याला आपण नॉर्मल सॉल्ट म्हणतो, टेबल सॉल्ट ते. समुद्राचं मीठ जे आहे ना, ते सगळ्यात जास्त अभिसंधी आहे. याचं कारण काय? मध्ये मीठ कसं मिळतं किंवा कसं बनतं? तर मिठागरं असतात. त्या समुद्राचं पाणी जे असतं ते त्याच्यात आणलं जातं. ते चौकोन-चौकोन त्या खाली वाळूचे बनवले जातात. मग ते बाष्पीभवनाने पाणी उडून जातं आणि मग जो खाली थर तयार होतो ना, तर त्याच्यापासून मीठ तयार होतं. ह्या पद्धतीनं हे मीठ तयार होत असतं. सो मिठागरांमध्ये. तर हे समुद्र मीठ. मग समुद्र मीठ जे आहे ना, ते सगळ्यात जास्त पाण्याच्या सोबत राहिलेलं
असा क्षार आहे आणि म्हणून त्याला अभिषंध फार लवकर सुटतो. विशेष करून जर का तुम्ही बघितलं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या पाण्याला मिठाला अगदी पाणी पाणी होऊन जातं. त्याच्यानंतर सामुद्रम औद्भिदम, औद्भिद मीठ म्हणजे काय तर खाणींमधनं काढलेलं मीठ. तर आता हे खाणींमधनं जे जे काढलेलं असतं ना मीठ, तर आता हिमालयन सॉल्ट वगैरे आजकाल येतात ना मिनरल सॉल्ट वगैरे बऱ्यापैकी, तर ह्या पद्धतीनं हे औद्भिद. त्याच्यानंतर रोमक, रोमक म्हणजे काय तर एक ना राजस्थानमध्ये सांभार नावाचं सरोवर आहे. तर सगळ्यात जास्त हायेस्ट त्याच्यामध्ये क्षार आहेत आणि त्या विशिष्ट सरोवरामध्ये म्हणजे पाणी काय म्हणतो समुद्र नाहीये ते सरोवर आहे, पण तरी सुद्धा ते खारेपणा जो आहे ना तो त्याच्यातनं जेव्हा असं हे बनवून टेबल्स बनवून त्याच्यातनं इव्हॅपोरेट करून जो काढला जातो ना, तर त्याला रोमक असं म्हटलं जातं. सांभार मीठ असं म्हणतात मराठीमध्ये. त्याच्यानंतर पावसुजा, पावसुजा म्हणजे वाळूपासून काढलेलं मीठ आणि म्हणून पावसुज खारं मीठ ज्याला म्हटलं जातं, म्हणजे खारी जी वाळू असते ना त्याच्यामधनं एक्स्ट्रॅक्ट करणं. त्याच्यानंतर शीसम, शीसम म्हणजे लेड किंवा शिस जे आहे ना ते. आता एलिमेंट्स किंवा मेटल्स ह्याच्यापैकी आपण एक एक प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे बघतोय. हा ठीक आहे. येतोय आवाज आता? थोडासा नेटचा इश्यू आहे, आज वादळ आहे तुम्हाला कल्पना आहे त्याच्यामुळं. सो इथपर्यंत सर्व झाला तो लवणगण झाला. ओके. त्याच्यानंतर जो आहे तो तिक्त. आता तिक्त रसाच्या वनस्पती खूप साऱ्या आहेत कडू असणाऱ्या आणि ज्या विशेष करून आपण औषधामध्ये वापरतो अशा वनस्पती पुष्कळच आहेत. सो तिक्त पटोली त्रायंती, बालको क्षीरचंदनम, भूनिंब निंब कटुका, तगरा गुरु वत्सकम, नक्तमाल द्विरजनी, मुस्तभूर अटरूषकम, पाठा अपामार्ग कांस्योः गुडुची चंदनाद्भयम, पंचमूलम महत व्याघ्रौ, विशालाति विशावचा. आता हे तिक्त वर्ग कुठला आहे तर तो आपण आज बघूयात. मला वाटतं की आज हा तिक्त वर्ग बघून आपण थांबूया. ओके. सो तिक्त पटोली त्रायंती. तिक्त रसाचे कोण कोण आहे तर पटोली सगळ्यात महत्वाचं तिक्त पटोल. आता तिक्त पटोल सुद्धा हा तिक्त रसाचा आहे, पण एक वैशिष्ट्य त्याचं असं आहे की वृक्ष आहे. सो आता ही जी पहिली सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे आता ह्याच्यामध्ये घृत मधुर रसामध्ये तर घृताचे गुणधर्म काढून सगळे लिहून व्यवस्थित काढायचे. त्याच्यानंतर अमलामध्ये धात्री, धात्री जी आहे तिचा श्लोक आणि श्लोकाच्या मध्ये तिचं काय काय वैशिष्ट्य आहे ते लिहून काढायचं. त्याच्यानंतर लवणामध्ये सेंधव, सेंधवाच्या संदर्भामध्ये जो काही श्लोक आलेला आहे तो आणि त्याचे वैशिष्ट्य गुणधर्म हे मराठीमधनं किंवा हिंदीमधनं असं लिहून काढायचं. तसंच तिक्त वर्गामध्ये सगळ्यात महत्वाची जी आहे ती म्हणजे पटोली. पटोली म्हणजे पटोल. पटोलपत्र हे वापरलं जातं, पटोलाचं पंचांग वापरलं जातं. पण पटोलाचं वैशिष्ट्य असं आहे की पटोल जे आहे ते वृक्ष आहे आणि म्हणून पटोल काय म्हणतो तिक्त असून सुद्धा ऍक्च्युअली तिक्त रस जो आहे ना तो अवृक्ष असा आहे खरं म्हणजे, पण तरी पटोल त्याला अपवाद आणि म्हणून पटोलाचं महत्व त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्रायंती, त्रायंती म्हणजे आता तिक्त रस कसा आहे ना, तिक्त म्हणजे कडू बरोबर, तर खूप पाचन करणारा. त्याच्यानंतर आपण त्याचं पंचभौतिक संघटन सुद्धा बघितलेलं होतं. सो त्याच्याप्रमाणे
तिक्तरसाच्या मध्ये आपण दीपनपाचनासाठी ज्या ज्या वनस्पती येतात किंवा औषधांमध्ये ज्या ज्या वनस्पती येतात ना, त्या बऱ्याचशा तिक्त वर्गातल्या वनस्पती येतात. त्याच्यानंतर बालक उशीर चंदन, बालक उशीर आणि चंदन. आता बालक म्हणजे वाळा, परत उशीर, परत वाळा आणि परत चंदन, असं का बरं म्हटलेलं असेल? तर एक वाळा म्हणजे बालक आणि उशीर, उशीर म्हणजे नेहमीचा जो वाळा आपण वापरतो ना तो, सुगंधी वाळा ज्याला म्हटलं जातं, आणि बालक म्हणजे काळा वाळा, बरं का. तर काळा वाळा जो असतो ना, तर त्याचा गंध तेवढासा नसतो, आणि म्हणून सुगंधी वाळा आणि काळा वाळा असे दोन हे वाळ्याचे प्रकार असतात. त्याच्यानंतर चंदन, चंदनामध्ये चंदनाची एक गोष्ट वैशिष्ट्य मला सांगावीशी वाटते, की चंदनाचा जर का रोज पाणी घ्यायचं वगैरे किंवा गाळून घ्यायचं म्हटलं ना, तर ते कडू नक्की आहे, परंतु चंदन उत्तम पित्तशमन आहे सुगंधाने. चंदनाची आणखीन एक गोष्ट महत्वाची अशी, की चंदन जे आहे ना, तर ते म्हणजे ओलं लाकूड नुसतं जर का आपण घेऊन आलो ना, तर त्या लाकडाला कधीच सुगंध येत नाही, परंतु ते ठेवल्यानंतर 5 वर्ष, 6 वर्ष ह्याच्यानंतर त्याला सुगंध यायला सुरुवात होते. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कालसंस्कार जो आहे ना, तो नेहमीच महत्वाचा आहे. म्हणजे चंदन आहे तरी वास येत नाही, म्हणजे ते चंदन चुकीचं नाहीये, तर त्याला कालसंस्कार होणं महत्वाचं आहे. ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. जसं लहान मुलं आहे बरं का, तर ते म्हणजे मनुष्य म्हणजे चालायला पाहिजे, पण त्याला वर्ष तर होऊ दे ना, वर्ष झाल्यावरच ते चालणार आहे, बरोबर? त्याच्या आधी नाही चालणार आहे, आणि त्याच्यानंतर चालत नसेल तर मग त्याला औषधाची गरज आहे, नो डाऊट. परंतु 1 वर्षाचा होईपर्यंत तो काल जो आहे ना, तो महत्वाचा. सो प्रत्येक गोष्टीसाठी काल ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची राहते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर भूनिंब, निंब कटुका. भूनिंब, भूनिंब आहे ना, अतिशय अपृष्य असं द्रव्य आहे. भूनिंब किराततिक्त ज्याला आपण म्हणतो, कडू आहे खूप. खाल्ल्यानंतर कितीही वेळाने त्याची कडवटपणा जातच नाही, असं हे द्रव्य आहे. परंतु उत्तम पाचन आणि उत्तम ज्वरघ्न आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर भूनिंब, निंब. निंब म्हणजे आपण जो ह्याचा निंबोण्यांचा निंब जो म्हणतो तो. आता प्रत्येक वनस्पतीच्या उपयुक्त अंगानुसार त्याचे वेगवेगळे गुणधर्म आहेत हे निश्चित. परंतु एकदा ज्या वेळेला वनस्पतीचे गुणधर्म सांगतात, म्हणजे निंबाचे गुणधर्म, पटोलाचे गुणधर्म, तर त्याचं जे उपयुक्त अंग असतं ना, ते विशेष करून सांगितलेलं असतं. हे नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. सो भूनिंब, निंब, कटुका. कटुका म्हणजे फुटकी. फुटकी पण तशीच आहे. तिच्या नावातच कटुका आहे. म्हणजे एवढा हे आहे ना, की ती तिचा कडवटपणा जो आहे ना, तो अनेक वेळ जात नाही. म्हणजे घेतल्यानंतर बराच वेळ जात नाही. इव्हन नुसता स्मेल केला ना, फुटकीचं चूर्ण, तुम्ही दवाखान्यामध्ये जे लोकं जात असाल ना शिकायला वगैरे, तर निश्चित बघा, वास घ्यायचा 3-4 वेळेला फुटकीचा फक्त. त्याच्यानंतर घशामध्ये कडवटपणा जाणवायला लागतो. इतका कडू फुटकी असते. त्याच्यानंतर तगर. तगर म्हणून जी वनस्पती इथे सांगितली आहे, की इथे अपेक्षित आहे, ती म्हणजे ना, गठिया तगर ज्याला म्हटलं जातं ती बरं का. म्हणजे आपण तगरीची फुलं जी काढतो ना, ती तगर नव्हे. हा जो तगर आहे, हा जनरली हिमालयन रेंजेसमध्ये मिळतो, आणि तगर जे आहे तर त्याला एक विशिष्ट वास असतो. तगर आदी चूर्ण जर बघितलं असेल, त्याने आपण दंतमंजन वगैरे बऱ्याच वेळेला देत असतो. तर एक विशिष्ट वास असतो, आणि त्याच्यामुळं काय होतं, की ते वास वेगळा आहे, त्याच्यावरनं तो वेगळा तगर समजून घ्यायला पाहिजे आपण. ओके. त्याच्यानंतर अगरू, वत्सकम. अगरू म्हणजे काय म्हणतो आपण, एकदम जड असणारं लाकूड असतं. आपण ह्याच्यामध्ये च्यवनप्राशमध्ये अगरू काढण्यासाठी बऱ्याच वेळेला वापरला जातो. आता हा जो अगरू असतो ना, तर काळ्या रंगाचं ते लाकूड आहे, आणि हे एकच लाकूड असं आहे. बाकी सगळी जर लाकूड तुम्ही बघितले ना, तर पाण्यावर तरंगतात. पण अगरू हे एकच लाकूड असं आहे, की जे बुडाशी जातं, पाण्यामध्ये बुडतं, आणि म्हणून अगरूचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे अगरू खरा खोटा कसा ओळखायचा? अगरू त्या मानाने कमी मिळतो, रेअरली मिळतो, आणि म्हणून म्हणजे उपलब्ध आहे, नाही असं नाही बरं का. परंतु त्याच्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता आहे, कारण की त्याचं उत्पन्न होण्याचं प्रमाण कमी आहे म्हणून. त्याच्यानंतर वत्सक. वत्सक म्हणजे कुडा, कुटज. तर कुटज जे आहे ते सुद्धा तिक्त रसामध्ये येतं. कुटज जे आहे तर त्याच्या बीला इंद्रिय म्हणतात, आणि उत्तम पद्धतीचं मोठ्या आतड्यावर काम करणारं हे द्रव्य आहे. ओके. त्याच्यानंतर नक्तमाल. नक्तमाल म्हणजे काय? तर हे काय म्हणतो आपण, बहावा. बहावाला नक्तमाल असं म्हटलं जातं. तर त्याची फुलं अतिशय सुंदर असतात, आणि झुंबर जसं लावावं ना, तशा पद्धतीची असतात.
त्याच्यानंतर द्विरजनी आणि नक्तमालाचं भाषांतर काही पुस्तकांमध्ये सागर गोटा असं सुद्धा केलंय, म्हणजे लता करंज, बरं का. भावा किंवा लता करंज असा अर्थ आपण तिथे घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर द्विरजनी असं म्हणत असताना रजनी आणि दारू हळद म्हणजे दोन्ही गोष्टी, हळद आणि दारू हळद ह्या दोन पद्धतीच्या रजनी घ्यायला पाहिजेत. आता हळद जी आहे ती सुद्धा कडू आहे, दारू हळद जी आहे ती सुद्धा कडू आहे. हळदीचं वैशिष्ट्य मात्र असं आहे की रक्त पाचन आहे उत्तम, आणि दारू हळद जी आहे ना तर ती उत्तम क्लेदग्न आहे. तर प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं, ते सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नक्तमाल द्विरजनी मुस्ता मूर्वा अटरूषकम. नक्तमाल द्विरजनी इथपर्यंत बघितलं. मुस्ता म्हणजे नागर मोठा, सुगंधी आहे, पित्तशमन आहे, उत्तम पाचन आहे, जलामध्ये उत्पन्न आहे आणि म्हणून गामित्व त्याचं विशेष करून जलाच्या ठिकाणी आणि म्हणून मूत्रल आहे. ओके. त्याच्यानंतर मूर्वा म्हणजे मोरवेल, ती सुद्धा उत्तम पाचन आहे. अटरूषकम म्हणजे वासा किंवा सिंहास्य ज्याला म्हटलं तर, तिचं जर तोंड किंवा तिचं जर फूल बघितलं ना तर ते सिंहाच्या जबड्यासारखं असतं, म्हणून त्याला सिंहास्य असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून सिंहास्यादी कषाय वगैरे हे जे आहे ना तर त्याच्यामध्ये वासा ही गोष्ट येते. त्याच्यानंतर पाठा अपामार्ग. पाठा मोठ्या आतड्यावर उत्तम जाणारे औषध. अपामार्ग म्हणजे काय तर अपामार्जन करोती इथे, म्हणजे सगळी पाप नष्ट करणारा. पाप या अर्थाने इथे दोन्ही गोष्टी घेता येतात. शरीरातले दोष नष्ट करणारा म्हणजे वाढलेले दोष जे आहेत ते नष्ट करणारा अशा अर्थाने, आणि अर्थात प्रभावाने पूर्वीचे जे दोष आहेत किंवा ज्याला आपण पूर्वकृत म्हणून तर तेही नष्ट करणारा असा हा अपामार्ग आहे. त्याच्यानंतर कांस्य म्हणजे काय तर कास ज्याला आपण म्हणतो ना मराठीमध्ये तर ते येतं. आता हे कांस्य म्हणजे हे मेटल पैकी आहे बर का, आणि हे जे आहे ना कास किंवा कांस्य असं जे म्हटलं जातं, काशाची वाटी जी आपण म्हणतो ना काय ते पाय चोळण्यासाठी वापरली जाते ती, ते सुद्धा तिक्त रसाचं आहे. त्यानंतर अयो म्हणजे अयस म्हणजे काय तर लोखंड किंवा लोह भस्म जे आहे ते सुद्धा तिक्त रसाचं आहे. त्याच्यानंतर गुडूची धन्वयासकम, गुडूची आणि धमासा. गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी सगळ्यांचं रसायन कर्म करणारी अशी आहे. त्याच्यानंतर धन्वयासकम म्हणजे धमासा म्हणत असताना धमासा पासून एक विशिष्ट साखर काढली जाते बरं का, आणि म्हणून त्याचा परिणाम जो आहे ना तर तो थकवा वगैरे घालवण्यासाठी उत्तम येतो, आणि म्हणून प्रमेहाच्या पेशंट्स मध्ये धमासा जो आहे तो महत्वाचा राहतो. यसाका नावाचं एक औषध येतं, ते धमाशापासून बनवलं. यसाका हे धमासेचं नाव आहे, सो ते पण धमासापासून बनवलंय की जे जनरली प्रमेहाच्या पेशंट्स मध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर पंचमूलम महत पंचमूल म्हणजे मोठे पंचमूल. मोठं पंचमूळ कोणती आहेत होमवर्कला. ओके, म्हणजे त्याचा एक श्लोक आहे छोटासा 2 ओळींचा, तर तो घ्यायचा. त्याच्यानंतर व्याघ्री म्हणजे रिंगणी. बृहती आणि रिंगणी असं 2 जोडीने वापरलं जातं, तर रिंगणी जी आहे ती सुद्धा. त्याच्यानंतर बृहत पंचमूलकम व्याघ्रौ विशाला अतिविषा वचा. विशाला म्हणजे इंद्रावण ज्याला आपण म्हणतो, इंद्रावण आणि कडू इंद्रावण, तर ती विशाला जी आहे ना इंद्रावणाची मुळी, कडू इंद्रावणाची मुळी जी आहे तर ती निखाऱ्यावरती अशी टांगून ठेवली जाते, आणि ती तशी टांगल्यानंतर जलोदर बरा होतो असंही म्हटलं जातं बरं का. तर मी काय वापरलेलं नाहीये या पद्धतीने, परंतु ह्या पद्धतीनं पूर्वीच्या ठिकाणी लोक वापरत असायचे. त्याच्यानंतर अतिविष, त्याचा सुद्धा परिणाम जो आहे तो उत्तम पाचन म्हणून आहे, आणि वचा हे सगळे जे आहेत ना तर ते तिक्त वर्गामध्ये येतात. सो ह्या पद्धतीनं आज आपण अम्ल, लवण आणि तिक्त ह्या 3 वर्गांच्या पर्यंत आलेलो आहोत. थोडासा आज नेटचा हे असल्यामुळं आज आपण इथेच थांबूया, आणि आजच्या शंका ज्या आहेत ना तर त्या तुम्ही नेक्स्ट लेक्चरला पुन्हा नक्की विचारू शकता, तर त्यावेळेला आपण त्या घेऊया. ओके, सो आपण युट्यूबवर पण काही आज नाही आहेत शंका विशेष, पसायदान म्हणून थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तेहि लौकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हुवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला